37 वर्षांनी महासंघ ज्येष्ठ अधिक मासात कलाटणी देणाऱ्या या घटना घडणार हे 3 संकेत दुर्लक्षित करू नका। श्री स्वामी समर्थ। तुळ राशीच्या सर्व भाग्यवान आणि सुजान जातकांनो, आजच्या या अत्यंत विशेष व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। मागच्या काही वर्षात तुम्ही जे काही मानसिक वादळ झेललेले आहे, ज्या आर्थिक कोंडींचा सामना केला आहे आणि अत्यंत जवळच्या लोकांकडून मिळालेल्या फसवणुकीच्या जखमा सहन केल्या आहेत, तो सगळा त्रास आता एका रात्रीत समाप्त होण्याची ताकद असणारा एक महाचमत्कार तुमच्या आयुष्यात घडणार आहे। तब्बल 37 वर्षांनंतर ज्येष्ठ महिन्यात आलेल्या अधिक मासातील हा गुरुपुष्यामृत महायोग तुमच्या आयुष्याला एक सुवर्ण काळात बदलण्यासाठी सज्ज झाला आहे। कारण तुळ राशीचा स्वामी स्वतः ऐश्वर्याचा कारक असणारा शुक्रदेव आहे आणि या काळात शुक्र शनीची अनुकूल स्थिती तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहे। पण सावधान, जर तुम्ही या अत्यंत पवित्र काळात एक छोटीशी चूक केली तर न्यायाची देवता शनिदेव तुमच्या पदरात असलेली शुभ फळे हिरावून घेऊ शकतात। म्हणूनच हा काळ जितका भाग्याचा आहे तितकाच सावध राहण्याचा सुद्धा आहे। हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे। प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा। मित्रांनो, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत की तुमच्या आयुष्यात हे अचानक धनलाभाचे आणि आर्थिक सुबत्तेचे मोठे योग कसे येतील, रखडलेले विवाह हे कसे जमतील आणि घरात गोड बाळाच्या आगमनाचे आनंदाचे दिवस देखील कधी येतील। आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली कोणती एक अत्यंत गुप्त गोष्ट तुम्हाला ठेवायची आहे, ज्याने तुमचं नशीब सोन्यासारखं चमकेल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित होईल। पण त्यासोबतच तुळ राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ केवळ एक सामान्य राशी भविष्य नाही, तर यांमध्ये तुमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आणि तुमच्याच जवळच्या अशा 3 गुप्त शत्रूंचा पर्दाफाश केला जाणार आहे, जे मित्र बनून तुमच्यासोबत फिरत आहेत। तुमच्या नशिबाला नक्की कोणाची वाईट नजर लागली आहे आणि तुमच्याच संपर्कात असलेल्या विशिष्ट अक्षरांचे लोक तुमची प्रगती कशी घडवून आणणार आहेत, याचे संपूर्ण रहस्य आजच्या या भागात मी उलगडणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमची प्रत्येक कामं अगदी शेवटच्या क्षणी का बिघडतात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक गेम चेंजर ठरणार आहे। कारण यामध्ये शनीला खूप शांत करणारे आणि शुक्राला बलवान करणारे अत्यंत साधे आणि घरगुती तोडगे या ठिकाणी सांगितले आहे, जे तुम्ही यापूर्वी कधीही ऐकले नसतील। जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य बाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा। तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका। तुळ राशीच्या भाग्यवान जातकांनो, हा व्हिडिओ तुम्ही अर्धवट सोडून जाण्याची मात्र चुकूनही करू नका। कारण व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागातच आम्ही एक असा गुप्त उपाय सांगितलेला आहे, जो केवळ रात्री झोपण्यापूर्वीच तुम्हाला तो करायचा आहे आणि सकाळी उठताच तुम्हाला याचा चमत्कारिक प्रभाव दिसेल। जर हा शेवटचा भाग तुम्ही चुकवला तर या 37 वर्षांनंतर आलेल्या महायोगाचा कोणताही फायदा तुम्हाला घेता येणार नाही आणि तुम्ही नशिबाच्या नावाने मात्र खंत व्यक्त करत बसाल। म्हणूनच डोळे आणि कान हे उघडे ठेवूनच व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत नक्की बघा। कारण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचे आणि आर्थिक अडचणींचे कायमचे निवारण करणारा ठरणार आहे। तुळ राशीच्या जातकांनो, येणारा काळ हा तुमच्यासाठी वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यासाठी अत्यंत गोड आठवणींचा मात्र ठरणार आहे। गेल्या काही काळापासून तुमच्या कौटुंबिक सुखाला जणू कुणाची तरी वाईट नजर लागली होती आणि घरातील वातावरण नेहमी ताणतणावाचे राहायचे। पण आता तो सगळा अंधार दूर होऊन मोठा प्रकाश पडणार आहे। तुमच्या लव्ह लाईफमध्ये म्हणजेच तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये देखील कमालीची सुधारणा होणार आहे। जर तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये काही कारणास्तव दुरावा किंवा गैरसमज हे निर्माण झाले असतील, तर ते सर्व वाद मिटवून एकमेकांबद्दलचे प्रेम विश्वास अधिक घट्ट होईल। तुम्ही एकमेकांसोबत खूप आनंदी आणि निवांत क्षण घालवाल, ज्यामुळे तुमचं मन सुखावून जाईल। तुळ राशीच्या ज्या अविवाहित तरुण तरुणींचे विवाह जमण्यात अनेक दिवसांपासून अडथळे येत होते, त्यांच्यासाठी हा काळ प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद घेऊन येत आहे।
जर तुमचे कोणावर प्रेम असेल आणि तुम्हाला त्याच्याशी विवाह करायचा असेल तर घरात लग्नाची बातमी काढण्यासाठी हा काळ मात्र सर्वोत्तम आहे. कारण कुटुंबातील सदस्यांचा तुमच्या प्रेमाला नक्कीच होकार मिळेल. त्यांचे विवाह जुळण्यात सातत्याने अडचणी येत होत्या. त्यांच्यासाठी एखादं अत्यंत उत्तम आणि चांगल्या घरातील स्थळ मात्र चालून येईल, ज्यामुळे घरात सनई चौघड्यांचा आवाज घुमण्याचा मार्ग मोकळा होईल. थोडक्यात सांगायचं तर तुमच्या घरातील बंद झालेले मंगल कार्य आता वेगाने पुढे सरकणार आहेत आणि लग्नाची बोलणी देखील तुमच्या घरात ही यशस्वीपणे पूर्ण होणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुळ राशीच्या जातकांनो, या काळातील सर्वात मोठा आणि आनंदाचा क्षण म्हणजे तुमच्या घरात एका नव्या पाहुण्याचे म्हणजेच एका लहान बाळाचे आगमन होण्याचे देखील संकेत आहे. जे नवविवाहित जोडपे अनेक दिवसांपासून अपत्यप्राप्तीसाठी म्हणजेच संतान सुखासाठी प्रयत्न करत होते, त्यांच्या घरात या दिवसातच पाळण्याची देखील गोड बातमी कानावर पडू शकते. किंवा वैद्यकीय उपचार किंवा इतर अडथळ्यांमुळे रखडलेले जे संतान सुख होते, आता देवगुरु बृहस्पती आणि शुक्राच्या शुभदृष्टीमुळे तुमच्या पदरात पडण्याचे देखील योग आता जवळ आले आहे. घरात बाळाच्या किलबिलाटाची बातमी ऐकताच संपूर्ण कुटुंबातील आनंदाला मात्र उधाण येणार आहे आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन एक अत्यंत पवित्र आणि उत्साही वातावरण निर्माण होईल. त्यासोबतच तुळ राशीच्या जातकांनो, हा भाग विशेषतः तुळ राशीच्या महिलांसाठी आणि त्यांच्याशी जोडलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण येत्या काळात तुळ राशीच्या महिलांच्या आयुष्यात एक खूप मोठा सकारात्मक बदल हा पाहायला मिळणार आहे. ग्रहांच्या प्रतिकृतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून आरोग्याच्या ज्या तक्रारी, मानसिक ताण किंवा घरातील कटकटी तुम्ही सहन केल्या आहेत, त्याला आता पूर्णपणे पूर्णविराम मिळणार आहे. तुमचे मन अत्यंत प्रसन्न राहील आणि कुटुंबात व समाजात तुमचा मानसन्मान हा प्रचंड वाढेल. इतकेच नाही तर नोकरी करणाऱ्या किंवा स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या महिलांना हक्काची पदोन्नती आणि चांगला धनलाभ सुद्धा होईल. या काळात सोन्या चांदीचे दागिने किंवा एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची तुमचे स्वप्न हे नक्कीच पूर्ण होईल, ज्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होईल. तुळ राशीच्या जातकांनो, निसर्गाचा नियम आहे की जेव्हा आपले भाग्य बदलणार असतं तेव्हा काही विशिष्ट व्यक्तींच्या माध्यमातून आपल्याला यश मिळतं. या ऐतिहासिक महायोगानंतर तुमच्या आयुष्यात येईल LR आणि T या 3 अक्षरांपासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती अत्यंत भाग्यवान आणि चमत्कारी ठरणार आहे. या अक्षरांच्या व्यक्ती मग त्या तुमच्या कुटुंबातील असोत किंवा तुमचे पती असोत, पत्नी असोत, तुमच्या व्यवसायातील भागीदार असोत किंवा तुमचे मित्र असोत, यांच्या सल्ल्याने किंवा त्यांच्या केवळ सोबतीनेच तुमची रखडलेली कामे ही वेगाने पूर्ण होऊ लागतील. जर तुम्ही कोणत्याही नवीन कामाची सुरुवात या अक्षरांच्या व्यक्तींसोबत केली तर त्यात तुम्हाला हमखास यश मिळेल आणि आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील. तुळ राशीच्या महिलांचे भाग्य संपूर्ण घराचे भाग्य बदलू शकते. म्हणूनच तुळ राशीच्या महिलांनी या काळात घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हळदीने किंवा कुंकुने स्वस्तिक नक्की काढावे, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजर ही घराबाहेर पडेल. जर तुमच्या ओळखीत किंवा कुटुंबात LR किंवा T या अक्षरांची व्यक्ती कोणती व्यक्ती असेल तर त्याचे नाव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि हा व्हिडिओ त्यांच्यासोबत आवर्जून शेअर करा, कारण त्यांची सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यातील संकटांचा प्रभाव हा कायमचा नष्ट करू शकते. शनिदेवाच्या आणि तुमच्या राशीस्वामी शुक्राच्या कृपेने हा येणारा काळ तुमच्या संपूर्ण कुटुंबाला समृद्धीच्या शिखरावर घेऊन जाईल, यात मात्र शंका नाही. त्यासोबतच मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली एक गुप्त गोष्ट ठेवल्याने तुमच्या आयुष्यात चमत्कार घडणार आहे. तो ऐकूनच तुम्ही थक्क व्हाल. तुळ राशीच्या जातकांनो, शास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय चक्रानुसार सध्या तुमची राशी शनीच्या अनुकूल प्रभावातून जात असताना हा काळ जाता जाता व्यक्तीला प्रचंड अनुभव, परिपक्वता आणि आयुष्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देऊन जातो. ज्या ग्रहांनी तुम्हाला आतापर्यंत घासून पुसून सोन्यासारखे शुद्ध केले आहे, ते आता तुमच्या कष्टाचं चीज करण्यासाठी सज्ज झाले आहेत. कारण हा शेवटचा काळ तुम्हाला खचवून टाकण्यासाठी नाही, तर तुमची प्रतिमा ही जगासमोर आणण्यासाठी आला आहे. ज्येष्ठ अधिक मासातील हा काळ तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक अभूतपूर्व कलाटणी देणारा ठरणार आहे. कारण
आकाशमंडळात तब्बल 37 वर्षानंतर एक अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक गुरुपुष्यामृत महायोग हा जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रात 32 महिने आणि 16 दिवसांनंतर येणारा हा पवित्र पुरुषोत्तम अधिक मास आणि त्यानंतरही 37 वर्षानंतर आलेला हा महायोग एक चमत्कार मानला पाहिजे. हा केवळ एक साधा संयोग नसून देवगुरु बृहस्पती आणि पुष्य नक्षत्राचा एक असा अलौकिक मिलाप आहे जो संपूर्ण विश्वास प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहे. आणि हा महायोग तुमच्यासाठी एक अभेद संरक्षण कवच बनून आला आहे. तुळ राशीच्या जातकांनो, या महायुगाच्या वेळी निर्माण झालेली ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अत्यंत रंजक आणि फायदेशीर ठरणार आहे. कारण त्या ज्ञान, धन आणि भाग्याचा कारक असलेला गुरु आणि कर्माचा कारक असलेला शनिदेव एकमेकांच्या अनुकूल स्थितीत येत आहे. जेव्हा कर्माला ज्ञानाची साथ मिळते तेव्हा नशिबाची रखडलेली चक्रे कमालीच्या वेगाने फिरू लागतात. तुम्ही आतापर्यंत पडद्यामागे राहून जे प्रामाणिक कष्ट उपस्थित केले आहेत, ज्या अपमानाचा आणि त्रासाचा घोट पिऊन तुम्ही गप्प राहिलात, तुमच्या त्या प्रत्येक कर्माला योग्य न्याय देण्याची वेळ मात्र नियतीने आता जवळ आणली आहे. ग्रहांची ही नवीन स्थिती तुम्हाला ओरडून सांगत आहे की भूतकाळ विसरून कामाला लागा, कारण येणारा काळ हा पूर्णपणे तुमच्याच प्रगतीचा आहे. तुळ राशीच्या जातकांनो, आपण तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयाकडे आता वळणार आहोत. तो म्हणजे तुमची आर्थिक स्थिती आणि अचानक होणारा धनलाभ. या ऐतिहासिक महायोगाचा थेट व अत्यंत सकारात्मक प्रभाव तुळ राशीच्या कुंडलीतील धन आणि लाभस्थानावर पडत आहे, ज्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पैशांच्या बाबतीत जी काही तुमची कोंडी झाली होती ती आता मात्र सुटणार आहे. तर तुमचे हक्काचे पैसे जे कुठेतरी अडकले असतील किंवा कोणाकडे तरी ते पैसे अडकून राहिले असतील किंवा अजूनही तुमचं कर्ज फिटत नसेल तर ते वसूल होण्याचे नवनवीन मार्ग अचानक मोकळे होतील. यामुळे नशिबाची गती वाढेल आणि ही गती वाढल्यामुळे जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त चांगला परतावा मिळून तुमचा बँक बॅलन्स देखील वाढण्यास सुरुवात होईल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी गेल्या काही काळात जो काही प्रचंड अस्थिरता किंवा मानसिक तणाव तुम्ही अनुभवला होता तो आता पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक होऊन कार्यक्षेत्रामध्ये तुमचे वर्चस्व वाढेल आणि व्यापारी वर्गाला नवीन मोठे कंत्राट व दर्जेदार ग्राहक मिळतील, ज्यामुळे व्यवसायाचा विस्तार वेगाने होईल. विशेषतः जमीन, घर किंवा व्यावसायिक गाळे यांसारख्या स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे, कारण ही गुंतवणूक भविष्यात तुम्हाला उत्तम परतावा देणारी ठरणार आहे. त्यासोबतच तुळ राशीच्या जातकांना जर तुम्हाला शेअर बाजार किंवा नवनवीन उद्योगात जर प्रगती करायची असेल तर काही ठराविक क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करणे देखील तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तुमच्या राशीचा मित्र असलेला शनिदेव लोखंड, पोलाद, तेल, खनिज आणि पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्राचा कारक आहे. तसेच तुमचा स्वामी शुक्र हा मीडिया आणि डिझायनिंगचा कारक आहे. त्यामुळे ऊर्जा, ऑटोमोबाईल, पोलाद, केमिकल आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील कंपन्यांमध्ये केलेली दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला आर्थिकदृष्ट्या प्रचंड मजबूत बनवू शकते. मात्र लाभ घेताना बाजाराचा सखोल अभ्यास करणं देखील तितकंच आवश्यक आहे. त्यासोबतच मित्रांनो, जेव्हा एखादा मोठा राजयोग किंवा महायोग आपल्या आयुष्यात येत असतो तेव्हा तो सकारात्मक फळांसोबतच कमालीची सावधानता बाळगणे देखील तितकंच गरजेचं असतं. शनिदेव अत्यंत शिस्तप्रिय आणि न्यायप्रिय आहे, जे किंवा तुमच्या कर्मावर लक्ष ठेवून असतात. हा संवेदनशील टप्पा सुरू असताना जर तुमच्याकडून काही चुका झाल्या तर हातात आलेली सुवर्ण संधी एका झटक्यात दूर जाऊ शकते. म्हणूनच या काळात कोणत्या गोष्टीपासून 100 हात लांब राहायचं हे समजून घेणं देखील यावेळी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तुळ राशीच्या जातकांनो, या काळातील सर्वात पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे आळस करणं. कारण जे लोक आळस करून आजचे काम उद्यावर ढकलतात त्यांना शनिदेव कधीही शुभ फळ देत नाही. आणि यानंतर दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे अहंकार बाळगणे. कारण जेव्हा तुमच्याकडे समृद्धी आणि यश यायला सुरुवात होईल तेव्हा चुकूनही इगो किंवा अहंकार हा तुमच्यात येऊ देऊ नका. विशेषतः समाजातील गरीब, गरजू, कष्टाळू कामगार वर्ग आणि घरातील वृद्ध व्यक्तींचा कधीही अपमान करू नका, कारण त्यांचा घेतलेला तळतळात तुम्हाला यशाच्या शिखरावरून थेट जमिनीवर देखील आणू शकतो. तर तुळ राशीच्या जातकांनो, सर्व नकारात्मक प्रभाव 100% नष्ट करण्यासाठी आणि पैशांची आवक वेगाने वाढवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी करायचा एक अत्यंत गुप्त आणि चमत्कारिक तोडगा हा शास्त्रामध्ये देखील सांगण्यात आला आहे.
आज रात्री झोपण्यापूर्वी एका छोट्या पांढऱ्या किंवा गुलाबी रेशमी कापडात एक तांब्याची नाणी किंवा 1 रुपया, 1 हळकुंड आणि 1 लवंग एकत्र बांधून ती छोटीशी पुरचुंडी तुमच्या उशाखाली ठेवून झोपा. हा उपाय सतत 7 दिवस करायचा आहे. उशाखाली ठेवलेली ही गोष्ट तुमच्या शरीरातील आणि बेडरूममध्ये सर्व नकारात्मक ऊर्जा ही स्वतःकडे शोषून घेते, ज्यामुळे तुम्हाला रात्री शांत झोप तर लागतेच, सोबतच तुमच्या कुंडलीतील दोष दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. 7 दिवसानंतर ही पुरचुंडी वाहत्या पाण्यात प्रवाहित करावी किंवा एखाद्या पिंपळाच्या झाडापाशी ठेवावी. तुम्हाला स्वतःमध्ये जो बदल दिसेल तो बदल खरंच तुम्हाला चमत्कारिक वाटणार आहे. तुळ राशीच्या जातकांनो, आयुष्यात येणारं संकट आपल्याला खचवून टाकण्यासाठी आलेलं नसतं, तर आपल्यातील अंतर्गत तक्रारींनी सोन्यासारखी खरी चमक बाहेर काढण्यासाठी येत असतं. कोळशावर प्रचंड दाब पडल्याशिवाय त्याचा हिरा होत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. ग्रह केवळ आपल्याला दिशा दाखवायचं काम करतात, पण तुमची सकारात्मक विचारसरणी आणि तुमचे प्रामाणिक कर्मच तुमचं भाग्य घडवत असतात. त्यामुळे भूतकाळात काय झाले, किती नुकसान झाले याचा विचार करण्यास सोडून द्या आणि एका नव्या ऊर्जेने, आत्मविश्वासाने तुमच्या कामाला लागा. कारण हा अत्यंत दुर्मिळ काळ सर्व अर्थाने तुमचाच आहे आणि शनिदेव गंभीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.